नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 7वी सामान्य ज्ञान भाग 1 या अंतर्गत सजीव व त्यांच्या पोषणाविषयी माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण अन्न पदार्थांची सुरक्षितता म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आज शिकूया पदार्थ सुरक्षित ठेवूया याविषयी माहिती घेणार आहोत। आता सुरुवातीला अन्न याविषयी जर बोलायचं झालं तर माणसाची पहिली गरज आहे अन्न। आपल्याला दिवसभरामध्ये जेवण आणि या जेवणामध्ये विविध प्रकारचे अन्न पदार्थ हे दररोज लागतात। त्यामुळे मानवाची मूलभूत प्राथमिक पहिली गरज ही अन्न आहे। मग ही जी अन्न जर गरज असेल, आपण वेगवेगळे अन्न पदार्थ जर खात असू, मग आपल्या दिवसभरामध्ये आपण जे अन्न पदार्थ खातो, चपाती असेल, भाजी असेल किंवा फळं असतील किंवा पेय असेल, जे आपण ज्यूस वगैरे पितो, आता हे जर पदार्थ चांगले असतील तर ते आपल्या शरीराला चांगले होऊ शकतात, म्हणजे शरीर आपलं चांगलं असू शकतं। उदाहरण द्यायचं झालं तर बघा, अन्नापासून आपल्याला प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ मिळत असतात। म्हणजे आपल्या शरीराची जडणघडण, आपल्या शरीराचा विकास हा अन्नावर अवलंबून असतो। परंतु हेच जर अन्न बिघडलेलं असेल तर, बिघडलेलं म्हणजे काय, तर हे अन्न दूषित असेल, खराब असेल आणि तेच जर आपण खाल्लं तर आपण विविध आजारांना बळी पडू शकतो, आपल्याला विविध आजार हे होऊ शकतात। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की त्या अन्न पदार्थांची सुरक्षितता कशी ठेवता येईल व त्याचा बिघाड कसा होतो, आपण उपाय काय हे बघणार आहोत। अन्नाविषयी थोडीशी माहिती जाणून घेतली, आता बघूया महत्वाचा मुद्दा, अन्न बिघाड। मग हे अन्न बिघडतं कसं, हे अन्न दूषित तरी कसं होतं, सुरुवातीला पाहूया अन्न बिघाड म्हणजे काय। आपल्याला परीक्षेला विचारू शकतात अन्न बिघाड म्हणजे काय, तर उत्तर असं आहे, काही कारणास्तव पदार्थाचा रंग, पदार्थाची चव, वास किंवा त्याचा रंग, त्याचा पोत म्हणजे दर्जा हा बिघडतो, खालावतो, दूषित होतो, कमी होतो, त्यालाच म्हणतात अन्न बिघाड। परत एकदा बघूया, पदार्थाचा रंग, चव, वास किंवा त्याचा दर्जा हा कमी होतो, यालाच अन्न बिघाड असं म्हणतात। आता हे अन्न बिघडतं तर का बिघडतं, यासाठी असणारे कारणीभूत घटक आता आपण बघणार आहोत की अन्न बिघडतं तरी का। आता अन्न का बिघडतं, तर पहिला बघा, जास्त पदार्थ शिजवल्यामुळं, कधी कधी आपण गरजेपेक्षा जास्त पदार्थ शिजवतो, त्यामुळे अन्न बिघडू शकतं। साठवण्याच्या चुकीच्या पद्धती, आपण जर गहू, ज्वारी हे अन्न पदार्थ आपण बारमाही साठवतो, हे जर साठवताना जर आपण ते व्यवस्थित साठवले नाही तर त्याच्यामध्ये ते अन्न दूषित होण्याची शक्यता असते। त्यानंतर भाज्या चिरतो आपण आणि चिरल्यानंतर परत धुतो बघा, त्यामुळे त्यातले पौष्टिक पदार्थ निघून जातात। म्हणजेच काय, अन्न पदार्थ बिघडण्यासाठी कारणे किंवा आपलं दुर्लक्षितपणा, आपण तसंच उघड्यावरती अन्न ठेवतो, त्यामुळे सुद्धा अन्न बिघाड होऊ शकतो, त्याच्यावर माशा वगैरे काही बसू शकतात। म्हणजेच काय, अन्न नासाडी होण्यासाठी किंवा अन्न बिघडण्यासाठी हे आहेत त्याचे कारणीभूत घटक। आता अन्न बिघडतं हे खरं आहे, पण कधी कधी विद्यार्थी मित्रांनो अन्नाची नासाडी होते, म्हणजेच काय, आपण अन्न हे वाया घालवत असतो। आता आपण अन्न वाया घालवतो याचा अर्थ आपण काय म्हणणार की सर आम्ही नाही वाया घालवत। तुम्ही जरी वाया घालवत नसला तरी आपल्या या समाजामध्ये लग्न असेल किंवा विविध समारंभ असतात, त्याच्यामध्ये आपण जेवण हे जेवायला जातो, त्यावेळेस जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी चालू असते। आपण आता तोच मुद्दा बघणार आहोत, अन्न नासाडी। अन्न बिघडणं वेगळं, अन्नाची नासाडी वेगळी। नासाडी म्हणजे काय, वाया जाणं अन्न, त्याला नासाडी म्हणतात। मग ही अन्न नासाडी दोन प्रकारे सांगितली जाते, एक तर संख्यात्मक आणि एक गुणात्मक। आता संख्यात्मक आणि गुणात्मक याचा अर्थ लक्षात घ्या, कधी कधी आपण जास्त संख्येनं, म्हणजेच काय, 4 किलो असेल, 5 किलो असेल, आपण म्हणतो भात वाया गेला, तांदूळ वाया गेलं, हे झालं संख्यात्मक। आणि गुणात्मक म्हणजे काय, एवढा मोठा भात केलाय आणि तोच बिघडलाय। आलं का लक्षात, संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे काय। संख्यात्मक याचा अर्थ आहे की 4 किलो वाया जाणं, 5 किलो वाया जाणं असं म्हणू शकतो। आणि गुणात्मक म्हणजे काय, सगळं तयार आहे, माणसं पण जेवायला बसलेत, परंतु तयार केलेला अन्न पदार्थच बिघडलं, त्याला म्हणतात गुणात्मक। हे लक्षात घ्या। आता जाणून घेऊया संख्यात्मक नासाडी का होते। आता संख्यात्मक नासाडी का होते, तर सुरुवातीला मुद्दा घ्यायला आपल्याला हे करावं लागेल की काही शेतकरी मुठीनं अन्न पेरतात, मग मुठीनं पेरणं हे संख्यात्मक मध्ये येतं। तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात संख्यात्मक मध्ये कोण येऊ शकतं, गुणात्मक मध्ये कोण येऊ शकतं। लक्षात घ्या, संख्यात्मक मध्ये आपलं चाललंय, संख्यात्मक मध्ये आपण बघितलं की मुठीने पेरणं, कधी कधी मुठीने पेरतो त्यामुळे जास्त अन्न वाया जातं, नासाडी होते त्याची।
त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं शेती करणं किंवा चुकीच्या पद्धतीनं पेरणी करणं, त्यामुळे अन्न वाया जातं, नासाडी होते त्याची. त्यानंतर अन्न साठवण्याच्या चुकीच्या पद्धती, म्हणजे तयार झालेलं अन्न हे चुकीच्या पद्धतीनं साठवलं जातं, त्याला काय म्हणतात आपण, ती अन्न नासाडी. त्यानंतर आपल्याला अजून उदाहरण घ्यायचं झालं तर मळणी. जेव्हा आपण मळणी करत असतो म्हणजे त्यापासून अन्न मिळवत असतो, ते कण सुट्टे करत असतो, मक्याचे म्हणा बाजरीचे कण सुट्टे करत असतो, त्यावेळेस तिथं मळणी करताना ते अन्न वाया जाऊ शकतं. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं मळणी करणं. आणि शेवटचा मुद्दा जर संख्यात्मक मध्ये बघायचा झाला तर पंगत. आपल्या भारतीय समाजामध्ये आपण पंक्तीत जेवायला बसतो, चांगली पद्धत आहे, परंतु पंक्तीला आपण एखाद्या पाहुण्याला जेवणाचा जास्त आग्रह करतो, मुद्दाम वाढण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते अन्न वाया जाऊ शकतं. संख्यात्मक परत एकदा पाहूया. संख्यात्मक मध्ये आपण काय केलं, चुकीच्या पद्धतीने पेरणी, त्यानंतर मुठीनं पेरणं, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने अन्न साठवणं, त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं मळणी करणं, आणि पुन्हा एकदा मुद्दा बघितला की पंक्तीमध्ये अन्नाचा आग्रह करणं, हे झालं संख्यात्मक मध्ये, हे लक्षात ठेवा. आता पाहूया गुणात्मक नासाडी. गुणात्मक नासाडीमध्ये आपण मगाशीच बघितलं, पदार्थ गरजेपेक्षा जास्त शिजवणे. बघतोय गुणात्मक, प्रश्न विचारतील याच्यावर. पदार्थ जास्त शिजवणं गुणात्मक. परिरक्षकांचा अधिक वापर गुणात्मक. परिरक्षकांचा अधिक वापर गुणात्मक मध्ये येतं. चिरल्यानंतर भाजी धुणं गुणात्मक मध्ये येतं. लक्षात घ्या आपण काय काय सांगितलं, गरजेपेक्षा पदार्थ जास्त शिजवणं हे गुणात्मक मध्ये येतं, त्यामुळे नासाडी होते. त्यानंतर भाजी चिरल्यानंतर ती धुणं याच्यामध्ये येतं. परिरक्षकांचा अतिवापर हे गुणात्मक मध्ये येतं. तसेच आम्ल आणि आम्लारी यांच्याशी जर अन्नाचा संबंध आला तरी सुद्धा अन्न बिघडण्याची म्हणजे नासाडी होण्याची शक्यता असते. बघा, आम्ल आणि आम्लारी यांच्या सोबत जेव्हा अन्नधान्याचा संपर्क येतो तेव्हा सुद्धा अन्नाची नासाडी बिघडण्याची शक्यता असते. हे झालं संख्यात्मक आणि गुणात्मक. आता पाहूया त्यावरचे उपाय. आता अन्न वाया जाऊ देऊ नये यासाठी पहिली काळजी आपण स्वतःपासून सुरुवात करायची. जेवताना जेवढं अन्न गरजेचं आहे तेवढंच ताटामध्ये वाढून घेणं, किंवा एखादा वाढणारा जर वाढपे असेल तर त्याला वाढताना काय सांगणं की मला बाबा एवढीच गरज आहे, तू एवढंच वाढ. म्हणजे जेवताना स्वतः काळजी घेणं. त्यानंतर पेरणी करताना योग्य पद्धतीनं जी सांगितली आहे त्या पद्धतीनं पेरणी करणं. साठवताना अन्न व्यवस्थित पोत्यामध्ये साठवणं. मळणी करताना एखादं कापड धरणं जेणेकरून जे धान्य उडून जाते ते सुद्धा आपण साठवू शकतो. त्यानंतर जास्त पदार्थ शिजवू नयेत, गरजेपेक्षा जास्त, हे लक्षात घ्या. तसेच त्या अन्नाचा आम्ल आणि आम्लारीशी संपर्क येऊ नये. अन्नाची बचत आपण केली पाहिजे, हे लक्षात घ्या. हे आपण उपायांतर्गत बघितलेलं आहे. आता बघूयात आपण अन्नाविषयी की अन्न व्यवस्थित असावं, अन्नाचा दर्जा चांगला असावा यासाठी भारतीय शासन किंवा जागतिक स्तरावर काय केलं जातं. सुरुवातीला सर्वात महत्वाचा मुद्दा बघूया, जागतिक अन्न सुरक्षा दिन. अन्न वाचावं, प्रत्येकाच्या ताटामध्ये अन्न पडावं. एक वाक्य सांगितलं जातं, मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी मी हे अन्न सेविनार. कशासाठी मी अन्न खातोय, तर माझ्या शरीराचा विकास, बुद्धीचा विकास आणि त्याचा उपयोग समाजाला होणं यासाठी मी अन्न सेवतोय, अन्न घेतोय. मग या जागृतीसाठी, अन्न सुरक्षिततेसाठी 16 ऑक्टोबर लक्षात ठेवा, 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक अन्न सुरक्षा दिन हा केव्हा साजरा केला जातो, तर 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात. त्यानंतर या अन्नाचा दर्जा, औषधांचा दर्जा चांगला राहावा हे तपासता यावं यासाठी अन्न आणि औषध प्रशासन यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. अन्नाचा दर्जा चांगला राहावा, त्याची क्वालिटी चांगली असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन, त्याला FDA असं म्हणतात, याची स्थापना करण्यात आलेली आहे. व आपल्या भारतामध्ये 2006 साली अन्न सुरक्षा, बघा लक्षात ठेवा, भारतामध्ये अन्न सुरक्षा व मानांकन प्राधिकरण मानांकन याची स्थापना म्हणजे FSSAI याची स्थापना 2006 साली. अन्न सुरक्षा व प्राधिकरण मानांकन याची स्थापना FSSAI याची स्थापना 2006 साली करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अन्न पदार्थांची सुरक्षितता यामध्ये काय पाहिलं, तर अन्न पदार्थ सुरक्षित कसे ठेवता येतील याविषयी माहिती घेतली. तसेच ते बिघडतात का, त्याच्यावर आपण उपाय काय केले पाहिजेत
ते नासाडी म्हणजे नष्ट म्हणजे जास्त वाया जाऊ देऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, तसेच आपण हेही बघितलं की त्याच्यावरचे उपाय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्वात शेवट बघितलं की जागतिक अन्न सुरक्षा दिन 16 ऑक्टोबर, अन्नाचा दर्जा, औषधाचा दर्जा चांगला असावा म्हणून FDA अन्न आणि औषध प्रशासन व भारतामध्ये हे लक्षात ठेवा 2006 साली FSSAI अन्न सुरक्षा आणि प्राधिकरण मानांकन कायदा याची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जी आपल्याला गरज आहे त्या अन्न पदार्थांची सुरक्षितता याविषयी आपण आज माहिती घेतली. त्याची अधिक माहिती मिळवा, त्याचा अभ्यास करा, त्याचा सराव करा. धन्यवाद.